हाय टू फॅमिली, कशा आहात? बरे आहेत का? गुड मॉर्निंग. झालं का चहा पाणी तुमचं? तर आमच्या इकडं बघा किती आनंदाचं गोष्ट आहे. आज ऊन पडलेलं आहे. ही बारकी एकदम बारक्या बारक्या चपात्या करायली, ती तिची तिला करायली खायला, आम्हाला नाही करायली. आणि मोठी बघा काय करायली आहे, स्वयंपाक करायली. स्वयंपाक आज चपात्या लई छान केलं. दाखवायचं का तुम्हाला? चपात्या माझ्यापेक्षा एकदम भारी. हो का? चपात्या तिच्या 9 वर्षाची मुलगी आहे माझी. चपात्या किती छान केल्यात, माझ्यापेक्षा छान केल्यात. का महागून बी दाखवते, एकदम भारी शेकल्यात बी आणि बनवल्यात ती चपात्या. एवढ्या तिने केल्यात बरं का? एवढ्या केल्यात चपात्या तिने, छान केल्यात. हो का? अशा चपात्या केल्यात, मस्त केल्यात का? कमेंटमधून सांगा कशाच केल्यात. माझ्यापेक्षा भारी केल्यात आणि एकदम पातळ पातळ कागदावणी केल्यात. हो का? थोडंच राहिले आता, भाजी राहिली आहे. तिला असं इथं बसून सांगायला लागले. होत असतात चुकी थोड्या, सगळ्या न विचारते तेवढं केल्यात. बघा तिने, मी गेलते बाहेर भेंडी आणायला. ही भेंडी ही करते आता लेकरांसाठी. आणि काही रात्रीच्या माझ्या चपात्या का असल्या असतात चपात्या माझ्या रात्रीच्या. रात्री केलत्या अशा चपात्या झाल्यात. आणि तिच्या आताच्या चपात्या बघा कशा भारी झाल्या. ती तर थोडं थोडं असं चालू आहे. 4थीला आहे ती. कितीला आहेस ग? 4थीला आहे बघा. म्हणलं अभ्यासात बी लक्ष देते तेवढं. भांडे एकदम व्यवस्थित घासती, चपात्या करती. हे आले आमचे मालक. हॅलो ब्रदर. बाबूचे फोटो पाठवले माणसाला. कोणत्या बाबूचे फोटो? ते वाण्याच्या ना आपल्या मधल्या पानाचे तोडा येणार तू. तोडा येणार? ऊस तोडा येणार आहे? बाबळी ग. बाबळी होय? ते काय ते चंद्रकांत काय लागलं येतात जाती कशाला तिकडे गोविंदराव. ते आज काय काय सांगितलंय का? आज आता म्हशीला धुवायचंय, तेव्हा घरला धुवायचंय. मस्त नवरात्री तेल लावून मालिश करायची. झोपी जातेली. कालू कसा थांबलाय. मालकिनीच्या सगळं कुत्र्यानं मिरच्याचा काटा काढला. तुला काय मिरच्या खाऊ मागाल ते करा? ए वागा इकडे बघ. ती आपलं कालच नाही. ती एकच काळ कुत्र नाही, ती बारकी कुत्री बी आहे. आज सांग बरं आजचा लुक माझा कसा आहे? छान आहे ना? छान. आता म्हणताल तुम्ही पुरीला स्वयंपाक करून तू एकदम बाहेर नटापटाचं दाखवली. नाही, लक्ष आहे माझं तिच्याकडं. चला आपण थोडी असं दररोज टाकणार. तिला शिकवण्यासाठी तिच्याकडं लक्ष द्यावं लागेल आणि काढावं लागेल. पुरीला शिकवलं तरी चांगलं आहे ना, आपल्या उपयोगाला येणार नाही. मग काहीतरी माझं पीठ लागलं. अपनी पुरानी तस्वीरें वापस पाएं और यादों को फिर से जिएं. उन पलों को जिन्हें आप आज भाजी काय करू तेच कळना. बाळा मी तिथं पुरगी खेळायला. म्हशी धुवायच्यात म्हणा आज. म्हशी आज घातला नाही ड्रेस, आज साडीच घातली. साडी कधी तर घालावी.
ड्रेस वाळलाच नाही माझा ती दुसरा. तर म्हणलं चला आज साडी घाला, एकदम छान ब्लॉक का टाका, म्हणून आज मी साडी घातली. तर आज लेकरांना बी आंघोळ्या घालायच्यात. मस्त वाटायला लागले आज, छान सकाळ सकाळी मस्त वाटते. आज लेकरू माझं म्हणलं मम्मी आज मला चपात्या करू वाटायला. तर तिला म्हणलं कर बाई. तिला काय मी मनानं करायला नाही दिलं. तर तिनं मला म्हणली मला चपात्या शिकायच्या. मम्मी तू जर कामाला गेली तर मी घरी तुझी मदत करू शकते. मला आता शिकलं तर पुन्हा मला सोपं जाईल म्हणले. नाही जर शिकलं तर मग पुन्हा लय अवघड होईल. तुलाच मम्मी सगळे म्हणतील पुरीला काय शिकवलं काय नाही. असं बाया बी रानात आल्यावर टाकलं तर आपल्याला छान वाटेल ना, पोरी शिकायला लागल्यात चांगल्या म्हणून. मग तिला अभ्यास बी शाळेतून आल्यावर घेते, चांगलं स्वच्छ ठेवते बी लेकरांना मी. आणि पुरी तशा हुशार बी आहे ती. तिला डान्सची लई हौस आहे, पण मी घेत नाही तेवढं, नको म्हणते. तिला डान्स लई आवडतो बघा, डान्स शिकायला. काय लोक बी म्हणतील नाव ठेवतील की बघा माय व्हिडिओ काढायला गेली केला बी घ्यायला लागली. पण तसं नाही, एकेकाची हौस असते. आता मला कशी व्हिडिओ काढायची हौस आहे तसं तिलाही डान्सची हौस आहे. पण मी नाही काढत का. तिनं तर बायचान्स जर मम्मी काढ म्हणली की तवाच काढते, एकच टाकते. लाजले म्हणलं चांगलं तिचा काढावं म्हणलं. तिनं अजून तयारी नाही झालेली, तर झाल्याच्या बाद काढू. नसलं तर झाला 3 तारखेला शाळा भरते. शाळेत असलं का अजिबात पुरी मोबाईल घेत नाहीत ना, काय नाही. ते शाळेमध्ये रमून जातात. तसं त्यांच्या टीचर म्हणते तुमच्या मुली हुशार आहेत. लहान असतानाच करामत करतातच लेकरं, त्याच्यामुळं नाही तेवढं आता नाही करत. तर तुमचं सगळ्याचं झालं का चहा पाणी? सकाळचं गुड मॉर्निंग तुम्हाला. सकाळचं तुम्हाला चांगला दिवस जाऊ. तुम्हाला कामामध्ये दश काय म्हणते ती, काय माहिती लक्षात नाही माझ्या. ते तुम्हाला कामामध्ये चांगला दिवस जाऊ. तेच आहे माझ्या लक्षात नाही, लक्षात आल्यावर सांग. त्याला आपण बी काहीतरी करावं. नाही करावं म्हणजे आहेच काम भरपूर आहे. धुणं आहे, भांडी आहे, बारलं ह्यांना नाश्त्याला करून ठेवावं लागेल. आता तिनं चपात्या केलं तर मी भाजी करणार. भाजी केली की मग त्यांना आंघोळ्या घालणार. आंघोळ्या घातल्या की मग स्वच्छ ठेवणार त्यांना. आताच तिला का स्वयंपाक करायला लागलं. आंघोळ झाल्याच्या बाद मग पुन्हा लय घाम होते का. सांडायला होत असते. पिट्टीनं लय सांडलं होतं, झाडून काढायला लावलं. तर ते चपात्या करताना पीठ पोटाला लागतं किंवा हाताला लागतं. थोडंफार तरी होणारच. शिकायला जरा वेळ लागते आपल्याला. पोळल्याशिवाय येतं का काय नाही. तर त्यांना आलं पाहिजे, थोडं थोडं झळ लागली पाहिजे, त्याशिवाय तर आपण पुढं कसं चालणार. त्याच्यामुळे म्हणलं तिला आताच नको, पुढं कर. पुन्हा तुला सवय लागली ना पुन्हा कर म्हणलं. आंघोळ्या फिंगोळ्या केल्यावर चहा नाश्ता वगैरे झाला आमचा. आता आहे ना दुपारचं करायचं नाही. चला इथंच आम्ही ब्लॉग डेंट करतो. डे एंड. पुढं बी टाकते थोडंसं, टाईम भेटला तर टाकते. सगळं मला काही काम नसतं पण टाकते. तुम्ही अशी चांगले लाईक करायला, कमेंट्स बी भारी करायला लागलात, त्याच्यामुळं टाकते. बाय.